हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या सोमवार 18 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे ईश्वरी आणि आकाशला जी डेड बॉडी दाखवली गेली ती अर्णवची नव्हती. अर्णव हा सुखरूप आहे. आणि मग त्यानंतर संपूर्ण कुटुंब देवी आईची भक्ती करू लागलं. देवी आईला विनवणी केली की अर्णवचा लवकरात लवकर पत्ता लागू दे. आणि मग देवी आईने आपलं एक छोटंसं रूप एका छोट्याशा मुलीला अर्णव जवळ पाठवलं आणि अर्णवचा मोबाईल या मुलीला सापडला. या मुलीने हा मोबाईल ऑन केला आहे आणि मग ईश्वरीने तिला कॉल केला. ईश्वरीने या मुलीला पत्ता विचारला आणि अर्णवचा पत्ता ईश्वरीला सापडला आहे. फक्त एकच चूक झाली, ती म्हणजे हे सगळं राजेशने ऐकलं आहे आणि आपल्या गुंडांना अर्णवला पुन्हा एकदा शिफ्ट करायला सांगितलं आहे. मग ईश्वरी आणि आकाश त्या ठिकाणी वेळेवर पोहोचू शकतील का, ते अर्णवला वाचू शकतील का, हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच घरात सगळेजण अर्णवची वाट पाहत असतात. तेवढ्यात राजेश झोपेतून उठून बाहेर येतो आणि विचारतो, अजून अर्णव साहेबांचा काहीच पत्ता लागला नाही का? मामा सांगतो, नाही, आम्ही रात्रभर तोच प्रयत्न करतोय पण काहीच पत्ता लागला नाही. आणि मग राजेश नाटकं सुरू करतो आणि सांगतो, मलासुद्धा रात्रभर झोप लागली नाही. मी आणि अंजली मॅडम रात्रभर जागे होतो. अंजली मॅडम तर रात्रभर रडतच होत्या. आम्हाला तर काय करावं ना कळतच नाही आहे. तेवढ्यात वल्लरी येते आणि म्हणते, तुम्ही सगळे रात्रभर जागले त्याचा काही फायदा झाला का? त्यापेक्षा रात्रभर झोपला असता तर आजचा दिवस तरी बरा गेला असता. मामा चिडून म्हणतो, तू झोपलीस ना रात्रभर, आमची नको काळजी करू. आम्ही दिवसभर फ्रेशच राहणार आहोत आणि अर्णवला शोधणार आहोत. तेवढ्यात अंजली तेथे येते आणि म्हणते, मला तर चिंटूची खूप काळजी वाटते. आजकाल काय काय ऐकायला येतं. तेवढ्यात मामी सांगते, अरे हो, मी सुद्धा ऐकलं होतं. 1 आठवड्यापूर्वी वरळी सी फेसवर अशाच एका मोठ्या बिझनेसमॅनची गाडी सापडली होती. बिझनेसमॅन तेथे नव्हता आणि मग 2 दिवसानंतर त्याची डेड बॉडी सापडली समुद्रात. हे ऐकून सगळ्यांना जबर धक्का बसतो. मामा जोरात ओरडतो, वल्लरी गप्प बस. वल्लरीची बोलतीच बंद होते. ईश्वरी चिडून म्हणते, मामी काय बोलताय, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? अर्णव सर आत्महत्येसारखा भेकड विचार नाही करू शकत. मामी खूप चिडते. अंजलीसुद्धा म्हणते, हो मामी, तू काय बोलतीये, तुझं तुला तरी कळतंय का? असं काही वेडं वाकडं बोलू नकोस. आणि मग राजेश म्हणतो, अंजली मॅडम तुम्ही टेन्शन घेऊ नका. अर्णव सर असं काही करणाऱ्यातले नाही आहे. ते असं काहीच करणार नाही. ईश्वरी आणि अंजली खूप घाबरलेले असतात आणि मामा म्हणतो, तुम्ही दोघी काळजी करू नका. माझी बायको आहे ना वल्लरी, तिला कोठे काय बोलायचं याची अक्कल नाही आहे. कोठे पण काही बोलते, मूर्ख कुठली. त्यामुळे वल्लरी खूप चिडते. ती काही बोलणार असते पण बोलून फायदा नाही म्हणून गप्प बसते. मामा म्हणतो, चला आता आपला अर्णवला शोधायला घराबाहेर पडावंच लागेल, त्याशिवाय अर्णव सापडायचा नाही. तेवढ्यात राजेश म्हणतो, पण मला नाही जमणार, कारण आज ऑफिसमध्ये अर्णव साहेबांनी एक महत्त्वाची मीटिंग ठेवली आहे आणि मला त्या मीटिंगला जावंच लागणार आहे. आता अर्णव साहेब नाही आहे, मग मीटिंग मलाच हँडल करावी लागेल. तर लगेचच अंजली म्हणते, तुम्हाला ही मीटिंग कॅन्सल करता नाही येणार का? राजेश सांगतो, करता आली असती तर मी नक्कीच केली असती, पण नाही जमणार आहे. तर मामी विचारते, तुम्ही कशाला जाता मग? आकाश जाईल ना, आकाश मीटिंग हँडल करेल. राजेश सांगतो, नाही ना जमणार, कारण माझ्या डिपार्टमेंटची मीटिंग आहे ना, ती मलाच घ्यावी लागेल. तसंही आकाश सर दुसऱ्या कामांमध्ये बिझी आहेत ना, त्यामुळे मीच ही मीटिंग अटेंड करतो. राजेश ईश्वरीला म्हणतो, ईश्वरी मॅडम आता मी ऑफिसला जातोय, पण एकदा का माझी मीटिंग संपली ना, मी लगेच अर्णव साहेबांना शोधायला बाहेर पडणार आहे. तुम्ही काळजी करू नका, अर्णव सर थांबतील. असं म्हणून राजेश आवरायला जातो आणि विचार करतो, हे माझी इंदोरी जिलेबी, नको टेन्शन घेऊ. एकदा का तो 35 लाखांचा घोळ मी मिटवला ना, का मग तुझ्या चिंटुकल्याला मी सोडून देईल. तू नको टेन्शन घेऊ. आणि राजेश घाणेरडी स्माईल करून तेथून निघून जातो. ईश्वरी खूप टेन्शनमध्ये असते. आकाशला म्हणते, पोलीस स्टेशनमधून काही कॉल आला का? आकाश सांगतो, नाही ना, काहीच कॉल आलेला नाही आहे. ईश्वरी म्हणते, तुम्ही तयार व्हा, आपण शिर्केंना भेटायला जाऊया आणि बाकीच्या लोकांना सुद्धा भेटून चौकशी करूया. आकाश म्हणतो, ठीक आहे, आणि तो आवरायला जातो. सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात. आणि मग अंजली ही रूममध्ये येते आणि राजेशला विचारते, तुम्हाला ही मीटिंग खरंच कॅन्सल करता येणार नाही का? राजेश सांगतो, अंजली मॅडम करता आली असती ना तर मी नक्की केली असती, पण तुम्हालासुद्धा माहिती आहे आता अर्णव साहेब ऑफिसमध्ये नाही आहे, तर सगळी जबाबदारी माझ्यावरच आहे. मलाच हे सगळं हँडल करावं लागेल.
तर अंजली म्हणते, अहो उलट मला तर खूप आनंद झाला आहे की अर्णव ऑफिसमध्ये नसताना तुम्ही संपूर्ण ऑफिस सांभाळताय. मला तर तुमचा अभिमान वाटतोय. राजेश म्हणतो, तुम्ही एक काम करता का, तुम्ही पण माझ्याबरोबर चला, तेवढंच तुम्हाला वेगळं वातावरण मिळेल. तर अंजली म्हणते, नाही नाही, मी इथे कन्नूची काळजी घेते, तुम्हीच ऑफिसमध्ये जा. असं म्हणून अंजली निघून जाते. आणि राजेश विचार करतो, बावळट बायको आली असती ऑफिसमध्ये तर तेवढ्या तिच्या सह्या घेता आल्या असत्या खोट्या बिलांवर. पण जाऊ द्या, आता मी ऑफिसमध्ये जातो आणि हा 35 लाखांचा घोळ कसा सावरायचा ते पाहतो. राजेश खूप खुश असतो. आणि इकडे आकाश आणि ईश्वरी शिर्केला भेटायला आलेले असतात. शिर्के सांगतो, मी सुद्धा अर्णव सरांना शोधायचा खूप प्रयत्न केला, सगळ्यांना विचारलं, पण त्यांच्याबद्दल कोणालाच माहीत नाहीये. ईश्वरी म्हणते, ठीक आहे शिर्के, तुम्ही ऑफिसमध्ये लक्ष ठेवा, अर्णव सरांबद्दल काही कळलं ना तर लगेच मला सांगा. आणि तेवढ्यात आकाशला पोलीस स्टेशनमधून कॉल येतो. आकाश फोन उचलतो तर हवालदार त्याला सांगतो, आम्हाला तुमच्या अर्णव राजे शिर्केंबद्दल एक महत्त्वाची बातमी कळली आहे, तुम्ही आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनमध्ये या. आकाश हो म्हणतो, ईश्वरीला याबद्दल सांगतो आणि हे दोघेही पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतात. तर इन्स्पेक्टर या दोघांना म्हणतो, तुम्हाला काल अर्णव साहेबांची गाडी पवई लेकजवळ सापडली होती ना. आकाश म्हणतो हो. तर इन्स्पेक्टर सांगतो, आम्हाला आज पवई लेकमध्ये एका माणसाची डेड बॉडी सापडली आहे, तुम्ही जसं वर्णन केलंय ना तशीच ही डेड बॉडी आहे. हे ऐकून ईश्वरी आणि आकाशला जबर धक्काच बसतो. अर्णवची डेड बॉडी, अर्णवचा मृत्यू हे ऐकताच ईश्वरी हादरून जाते, रडू लागते. आकाश तिला कसंबसं सावरतो आणि मग इन्स्पेक्टर हवालदारला सांगतो, जा बॉडीवर ज्या वस्तू सापडल्या आहेत त्या सगळ्या वस्तू घेऊन ये. हवालदार निघून जातो. आकाश आणि ईश्वरी खूप घाबरलेले असतात. आणि इकडे राजेश ऑफिसमध्ये त्याच्या केबिनमध्ये बसलेला असतो. तेवढ्यात अर्णवने सांगितल्याप्रमाणे सगळा स्टाफ म्हणजे मोजून 2 माणसं मीटिंगसाठी येतात आणि शिर्केसुद्धा मीटिंगला नसतो. राजेश त्यांना बसायला सांगतो. हा स्टाफ विचारतो, पण सर अर्णव सर ही मीटिंग घेणार होते ना. तर राजेश सांगतो, हो अर्णव साहेबच ही मीटिंग घेणार होते, पण त्यांना एक महत्त्वाचं काम आलं आहे, त्यामुळे त्यांना जमणार नाही आहे. आणि तसंही हा प्रोजेक्ट मी लीड करतोय, तर आता ही मीटिंग मी घेणार आहे. हे एम्प्लॉय मात्र अर्णवच्या विश्वासातले असतात. ते राजेशकडे संशयाने पाहतात आणि राजेशला सांगतात, तुम्ही जो प्रोजेक्ट लीड करताय त्यामध्ये 35 लाख रुपयांचा घोळ झाला आहे, बिल मॅच होत नाही आहे. राजेश म्हणतो, हो खरं आहे तुमचं, मला अर्णव साहेबांनी सांगितलं आहे म्हणून तर मी आलो आहे. द्या फाईल माझ्याकडे, मी पाहतो नेमका घोळ काय आणि तुम्ही तुमची बाकीची कामं करा, मी तुम्हाला नंतर बोलवतो. असं म्हणून राजेश त्यांच्याकडून फाईल घेतो आणि या 2 एम्प्लॉयला हाकलून लावतो. आणि मग राजेश ही सगळी फाईल पाहतो तर त्याला दिसतं की आपण 35 लाखांचा घोळ केला आहे आणि 35 लाखांना जस्टिफाय करणारी बिलच नाही आहे. राजेश विचार करतो, हा स्टाफ अर्णवच्या विश्वासातला आहे, त्यांना आपण पैसे देऊन लाच देऊन नाही खरेदी करू शकत, उगाच मी अडकायचो, मला काहीतरी वेगळा मार्ग शोधावा लागेल असा विचार राजेश करतो. आणि इकडे हवालदार ईश्वरी आणि आकाशसमोर या डेड बॉडीवर सापडलेल्या सगळ्या वस्तू घेऊन येतो आणि सगळ्यात आधी या वस्तूंमधून तो घड्याळ काढून ईश्वरीकडे देतो. हे घड्याळ पाहताच ईश्वरीला जबर धक्का बसतो, कारण हे अर्णवचं घड्याळ असतं. तिचा विश्वासच बसत नाही की चक्क एका डेड बॉडीवर अर्णवचं घड्याळ सापडलंय. आणि इकडे राजेश विचार करतच असतो. तेवढ्यात त्याची नवीन PA, त्याची नवीन सेक्रेटरी तारा तेथे येते. ताराला पाहून राजेश खूप खुश होतो आणि अभिनंदन करण्यासाठी हात पुढे करतो. कॉंग्रॅच्युलेशन्स. तारा विचारते, सर कशाबद्दल. तर राजेश म्हणतो, असं कसं, आज तुझ्या नोकरीचा पहिला दिवस आहे म्हणून करतोय. आणि तारा थँक्यू म्हणते, राजेशच्या हातात हात देते आणि राजेश तिचा हात पकडूनच ठेवतो, सोडत नाही. हे ताराला सुद्धा समजतं. तारा राजेशच्या हातातून हात सोडून घेते. राजेश तिला म्हणतो, तारा आज तुझा पहिलाच दिवस आहे ना, तर मी तुला कामाचं काही बर्डन देणार नाही आहे, तू फक्त बस आणि ऑब्झर्व कर. तारा म्हणते, ठीक आहे सर, थँक्यू. पण तेवढ्यात तारा ही राजेशला म्हणते, सर मला तुम्हाला एक विचारायचं होतं. राजेश विचारतो, काय. तर तारा म्हणते, सर मला थोडं ॲडव्हान्स पेमेंट हवं होतं. राजेशला मोठा धक्काच बसतो. राजेश विचारतो, नोकरीच्या पहिल्या दिवशी ॲडव्हान्स पेमेंट. तर तारा म्हणते, सर मला खूप गरज आहे, माझा भाऊ शिकतोय, माझे आईबाबा खूप म्हातारे आहेत, मला पैशांची गरज आहे, तुम्ही मला मदत कराल का. राजेश मनातल्या मनात विचार करतो, अरे वा, ही तारा तर चांगलीच ॲडव्हान्स निघाली, पहिल्याच दिवशी ॲडव्हान्स पेमेंट मागतीये. आता तिच्या गरिबीचा फायदा तर करून घ्यायलाच पाहिजे. या संधीचा फायदा मी करून घेणार
असा विचार करून राजेश खूप खुश होतो आणि तो ताराला म्हणतो, ठीक आहे तारा, मी तुला मदत करायला तयार आहे, पण तुला सुद्धा माझी मदत करावी लागेल. तारा विचारते, काय? राजेश विचारतो, तुला अकाउंटचा एक्सपिरियन्स आहे ना? तारा म्हणते, हो आहे. राजेश तिला सांगतो, ही जे प्रोजेक्ट आहे ना ते मी लीड करतोय आणि यामध्ये 35 लाखांचा घोळ झाला आहे. 35 लाखांची बिलं सापडत नाही आहे, तर तुला 35 लाखांची फेक बिलं तयार करायची आहेत, जी खरी वाटतील आणि मग हा घोळ दिसणार नाही. तारा म्हणते, पण सर. तर राजेश तिला म्हणतो, अगं तारा, तुला आता ॲडव्हान्स पेमेंट हवं आहे ना, मग असं काहीतरी मदत करावीच लागेल ना मला. असं म्हणून राजेश ताराच्या खांद्यावर हात ठेवतो. तिच्याकडे घाणेरड्या नजरेने पाहतो. तारासुद्धा या राजेश सारखीच आहे. तिला काहीच फरक पडत नाही. ती सुद्धा राजेशकडे पाहून स्माईल करते आणि म्हणते, सर, तुमचं काम होऊन जाईल. आणि ती जाता जाता सुद्धा राजेशकडे पाहते. राजेशला समजतं ही आपल्यासारखीच आहे आणि आपल्या कामाला नक्की येणार आहे. त्यामुळे राजेश खूप खुश होतो आणि विचार करतो, तारा तारा रा रा, एकदम परफेक्ट टायमिंगला तू आली आहे. राजेशला त्याच्यासारख्याच कशा भेटतात देव जाणे. आणि इकडे ईश्वरी ढसाढसा रडू लागते, कारण हे घड्याळ अर्णवचंच असतं. मग हवालदार या बॉडीवर सापडलेले कपडे, टी शर्ट, जीन्स हे सगळं दाखवतो आणि हे सगळे कपडेसुद्धा अर्णवचेच असतात. ईश्वरीला जबर धक्काच बसतो. आकाश म्हणतो, हे तर दादाचेच कपडे आहेत. ईश्वरी म्हणते, नाही, हे सगळं सामान जरी अर्णव सरांचं असलं ना, तरी अर्णव सर असं कधीच करू शकत नाही, स्वतःचा जीव देऊ शकत नाही. ईश्वरी ढसाढसा रडू लागते. इन्स्पेक्टर म्हणतो, ठीक आहे, मग तुम्ही मुर्दा घरमध्ये चला, तेथे ती बॉडी आहे. तुम्ही बॉडी पाहूनच ठरवा की ते तुमचे अर्णव सर आहेत की नाही. असं म्हणून इन्स्पेक्टर तेथून निघून जातो. ईश्वरी खूप दुःखी होते. तिची हिंमतच होत नाही मुर्दा घरमध्ये जाण्याची. आकाश ईश्वरीला सावरतो आणि मुर्दा घरमध्ये घेऊन जातो. आणि थोड्या वेळानंतर तारा ही सगळे फेक बिल्स बनवून आणते. राजेशच्या केबिनमध्ये येते आणि राजेशला सांगते, सर, तुम्ही जसं सांगितलंय ना तसं सगळं काम झालंय, तुम्ही एकदा चेक करून पहा. राजेश खूप खुश होतो आणि फाईल घेताना सुद्धा ताराच्या हाताला स्पर्श करतो. ताराला काहीच फरक पडत नाही, ती काहीच बोलत नाही. राजेश ताराने बनवलेले हे सगळे खोटे बिल्स चेक करतो आणि भलताच खुश होतो आणि म्हणतो, वा तारा, नोकरीच्या पहिल्या दिवशी तू 6 मारलाय. सगळं अकाउंटचं काम एकदम परफेक्ट केलंय, खूप छान. तारा म्हणते, सर, पण आपण हे फेक बिल्स, खोटे बिल्स बनवलेत, ते कोणाला कळणार तर नाही ना, माझ्या नोकरीवर काही गदा तर येणार नाही ना. तर राजेश म्हणतो, अगं नाही गं, असं काही होत नाही. अगं आपली एवढी मोठी कंपनी आहे, करोडोंचा टर्नओव्हर आहे, हे 30-35 लाखांकडे कोणी लक्ष देत नाही. सगळं मॅनेज होतं, फक्त बिल्स असले पाहिजे. तू टेन्शन घेऊ नको, तू माझं काम केलंय, आता मी तुझं काम करतो, तुझ्या ॲडव्हान्स पेमेंटचं होऊन जाईल. हे ऐकून तारा खूप खुश होते. राजेशकडे पाहून स्माईल करते आणि निघून जाते. राजेश म्हणतो, वा रे वा तारा, तू एकदम परफेक्ट टायमिंगवर आली आहे. माझं काम तू करून टाकलंस. आता एकदा का माझ्या बावड बायकोच्या या बिल्सवर सह्या घेतल्या की मग हा घोळ मिटला जाणार आणि मग मी चिंटुकल्याला घरी सोडायला मोकळा. पण आता या तारासाठी मला ऑफिसमध्ये ओव्हरटाईम करावा लागणार आहे. आता तारा माझी एवढी काळजी घेते, मग मला सुद्धा ताराची काळजी घ्यावीच लागेल. असा विचार करून राजेश त्याच्या टकलावरून खोट्या केसांवरून हात फिरवतो आणि भलताच खुश होतो. राजेशची स्टाईल खरंच खूप भारी आहे आणि या मालिकेमध्ये कुणी मजा करत असेल, आयुष्य जगत असेल, तर तो राजेशच आहे. अर्णवच्या पैशांवर तो भलतीच मजा मारतोय. आणि इकडे ईश्वरी आणि आकाश हे दोघेही मुर्दा घरमध्ये येतात. तेथे एक डेड बॉडी ठेवलेली असते. ईश्वरी आणि आकाश खूप घाबरलेले असतात. इन्स्पेक्टर सांगतो, काल आम्हाला पवई लेकजवळ हीच डेड बॉडी सापडली आहे. त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता, चेहरा खूप डॅमेज झाला आहे. तुम्ही एकदा पहा आणि हेच अर्णव राजेश शिर्के आहेत का ते कन्फर्म करा. ईश्वरी ढसाढसा रडू लागते. आकाशसुद्धा खूप घाबरलेला असतो आणि तेवढ्यात हा वॉर्ड बॉय या डेड बॉडीच्या चेहऱ्यावरचा कपडा बाजूला करतो. आकाश आणि ईश्वरी या डेड बॉडीचा चेहरा पाहतात आणि त्यांना मोठा धक्काच बसतो. पण सुदैवाने ही अर्णवची डेड बॉडी नसते. हा मृत्युमुखी पावलेला माणूस अर्णव नसतो. त्यामुळे दोघांनाही बरं वाटतं. पण तरीसुद्धा ही डेड बॉडी पाहून ईश्वरी खूप घाबरलेली असते. त्यामुळे आकाश तिला सावरतो आणि तेथून बाहेर घेऊन जातो. थोड्या वेळानंतर अंजली ही तिच्या रूममध्ये असते आणि अर्णवचे लहानपणीचे फोटो पाहत बसलेली असते आणि प्रेमाने या फोटोंतून हात फिरवते.
तिला अर्णवची खूप काळजी वाटत असते. अर्णव अजून घरी आलेला नाही आहे, त्यामुळे अर्णवची आठवण येत असते. तिला आठवतं की जेव्हा आमची आई जिवंत होती तेव्हा अर्णव आणि मी एकमेकांबरोबर कसं खेळायचो, एकमेकांबरोबर भांडायचो, किती एन्जॉय करायचो, हे सगळं अंजलीला आठवतं. आणि अंजली अर्णवच्या आठवणीत अश्रू गाळत असते, रडत असते. आणि राजेश घरी पोहोचतो. राजेश विचारतो, काय झालं अंजली मॅडम, तुम्ही का रडताय? अंजली सांगते, मी कपाटातून काही वस्तू काढायला गेले होते, तेवढ्यात मला आमच्या बालपणीचा हा अल्बम सापडला. मला खूप आठवण येते चिंटूची. चिंटू बरा तर असेल ना, सुखरूप तर असेल ना, घरी येईल ना लवकर? तर राजेश म्हणतो, अंजली मॅडम तुम्ही टेन्शन घेऊ नका, अर्णव सरांना काही होणार नाही. अर्णव सर आता थोड्याच वेळात घरी परत येतील. अंजली विचारते, तुम्ही असं कसं बोलू शकता? तुम्हाला माहिती आहे का अर्णव कुठे आहे? अर्णव आलाय काय खरंच? तर राजेश म्हणतो, नाही हो अंजली मॅडम, मी फक्त पॉझिटिव्ह बोललो. मी प्रचंड आशावादी आहे. अर्णव सर सुखरूप असतील, नक्कीच लवकर घरी परत येतील, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तर अंजली म्हणते, मला असं वाटलं तुम्हाला खरंच माहिती आहे तो कुठे आहे म्हणून तुम्ही असं बोलले. राजेश म्हणतो, नाही मला कसं माहीत असेल? अंजली मॅडम माझं तुमच्याकडे एक काम आहे, तेवढं काम कराल का? अंजली विचारते, काय? तर राजेश चक्क त्या 35 लाखांच्या बिलांची फाईल तिला देतो आणि म्हणतो, या काही महत्त्वाच्या बिलांवर सह्या करायच्यात, तेवढ्या सह्या कराल का? कसं आहे, अर्णव सर ऑफिसमध्ये नसल्यावर ही कामं तुम्हालाच करायची असताना, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. अंजलीला खूप राग येतो आणि अंजली विचारते, या बिलांवर आत्ताच सह्या करणं गरजेचं आहे का? राजेश म्हणतो, नाही अंजली मॅडम तसं नाही आहे, पण कसं आहे ऑफिसमधील खूप गरीब माणसांची पेमेंट अडकली आहेत ना, म्हणून या सह्या तुम्हाला आत्ताच कराव्या लागतील. आणि अंजलीची मात्र इच्छा नसते. राजेश तिला विचारतो, ठीक आहे अंजली मॅडम, तुम्हाला जर सह्या करायची नसतील तर नका करू, पण मला काय वाटतं, तुम्ही सुद्धा एवढ्या शिकलेल्या आहात, तुम्हाला सुद्धा सगळं कळतं बिझनेसमधलं, मग तुम्ही सुद्धा बिझनेसकडे लक्ष द्यायला हवं ना, तेवढंच अर्णव सरांवरचा ताण थोडा कमी होईल कामाचा. अंजली म्हणते, हो तुम्ही खरं बोलताय. राजेश म्हणतो, मी असं म्हणत नाहीये की तुम्ही आत्ताच कामाकडे लक्ष द्या. एकदा कन्नूची जबाबदारी संपली, कन्नू मोठी झाली की तुम्ही हे काम करू शकता. अंजलीला हे पटत नाही, पण अंजली नाईलाजाने या पेपर्सवर सह्या करू लागते. पण त्याच वेळेस ईश्वरी आणि आकाश घरी आले आहेत असं मामा ओरडून सांगतो आणि अंजली म्हणते, आकाश आणि ईश्वरी घरी आले, त्यांना चिंटूबद्दल काही कळालं असेल का? असं म्हणून अंजली या पेपर्सवर सह्या करत नाही, पेपर्स तेथेच ठेवून बाहेर निघून जाते. त्यामुळे राजेश खूप चिडतो आणि म्हणतो, बावळट कुठली, अगं जोपर्यंत तू या पेपर्सवर सह्या करत नाही तोपर्यंत तो चिंटूकल्या घरी येणार नाहीये, कारण तो चिंटूकल्या माझ्या तावडीत आहे, मी त्याला सोडणारच नाही, तर तो घरी परत कसा येणार? राजेश खूप चिडतो की या अंजलीने अजून पेपर्सवर सह्या केलेल्या नाहीये. अंजली, आजी, मामी, रमाकांत, मामा हे सगळे बाहेर येतात. ईश्वरी आणि आकाश आलेले असतात. मामा विचारतो, काय झालं, अर्णवचं काही समजलं का? तर आकाश सांगतो, नाही अजून तर काही कळलेलं नाहीये. आम्ही पोलीस स्टेशनपासून मुर्दा घरपर्यंत सगळीकडे जाऊन आलो, पण दादा नाही सापडला. अंजली, आजी खूप घाबरतात. आजी विचारते, अरे देवा, हे काय, तुम्ही मुर्दा घरपर्यंत जाऊन आला? तर आकाश सांगतो, नाही आजी, तसं टेन्शन घेण्याची काही गरज नाहीये. पोलिसांनी आम्हाला बोलवलं होतं, पण ती डेड बॉडी दादाची नव्हती, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. तेव्हा कुठे आजी आणि अंजलीला बरं वाटतं. आकाश सांगतो, आम्ही दादाला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, त्याचे कलिग्स, त्याचे फ्रेंड्स, पण दादाबद्दल कोणालाच काही माहिती नाही आहे. आजी, अंजली, रमाकांत, ईश्वरी सगळे खूप टेन्शनमध्ये येतात आणि आता अर्णव कसा सापडणार हाच प्रश्न त्यांना पडतो. तर लगेच रमाकांत, स्वामी स्वामी, आता तुम्हीच माझ्या बाळाला शोधून काढाल अशी प्रार्थना करतो. आजीसुद्धा देवाचा धावा करते, देवी आई आता तूच काहीतरी कर, आमच्या अर्णवचा लवकर पत्ता लागू दे. सगळे खूप टेन्शनमध्ये असतात आणि इकडे आपला अर्णव अजूनही गुंडांच्या तावडीत असतो आणि तो झोपी गेलेला असतो. तर हा गुंडांचा बॉस म्हणतो, अरे वा, झोपताना कसं कुकुलं गोंडस बा दिसतोय, पण एकदा का उठला मग आमच्या डोक्याला नुसता ताण, बरंय झोपलाय. आणि त्याच वेळेस या गुंडाला राजेशचा कॉल येतो आणि हा गुंड म्हणतो, हात टाकल्या काही आम्हाला सुखाने जगू देत नाही. आणि फोनवर बोलण्यासाठी हा गुंड बाहेर निघून जातो. अर्णव हा तेथेच बसलेला असतो, त्याचे कपडे वगैरे बदललेले असतात, म्हणजे या गुंडानेच हे सगळं केलंय, म्हणून त्या डेड बॉडीवर अर्णवच्या सगळ्या वस्तू सापडल्या होत्या. हा सुद्धा राजेशचाच प्लॅन असेल. आणि इकडे मामा हा आकाशला विचारतो, आकाश पण आता आपण पुढे काय करायचं? आकाश सांगतो, आता पोलिसच शोधतील, आपण जेवढं करू शकत होतो तेवढं सगळं करून झालंय. सगळ्यांना खूप टेन्शन येतं. तर लगेचच रमाकांत म्हणतो,
काहीच काळजी करायची गरज नाही आहे. आता आपली सगळी काळजी आपण स्वामींवर सोपूया. स्वामीच करायचं ते करतील. आणि रमाकांत हा लगेच देवघरामध्ये निघून जातो. सगळ्यांना हे पटतं की आता जे काही करेल ते देवच करेल, स्वामीच करतील. मामी मात्र डोक्याला हात मारून घेते. हा माणूस काही सुधारायचा नाहीये. आजीसुद्धा रमाकांतच्या मागे मागे जाते. मामासुद्धा जातो. मग मामी, अंजली, आकाश आणि ईश्वरीसुद्धा देवघरामध्ये जातात. आणि रमाकांत हा देवाची आरती करत असतो, देवी आईची आरती करत असतो. सगळेजण त्याच्या मागे येऊन उभे राहतात आणि देवाला प्रार्थना करतात की आमच्या अर्णवला सुखरूप लवकरात लवकर घरी परतू दे. आणि शेवटी देवी आई त्यांची ही प्रार्थना ऐकते, त्यांची ही आर्त हाक ऐकते. आणि जेथे अर्णवला किडनॅप करून ठेवलेलं असतं त्याच ठिकाणी एक लहान मुलगी म्हणजे देवी आईचंच एक छोटंसं रूप चक्क सायकलचं टायर खेळत खेळत त्या ठिकाणी पोहोचते. आणि या सायकलच्या टायरला ती जोरात काठीने मारते. हे सायकलचं टायर थोडं पुढे जाऊन पडतं आणि ही मुलगी या टायरकडेच पाहत असते. आणि इकडे अर्णव हा बेशुद्ध असतो, त्याला अजूनही शुद्ध आलेली नसते. रमाकांत, घरातील सगळे हे देवाचा धावा करत असतात. मामी मात्र तोंड वाकडं करते. आणि त्याच वेळेस राजेश हा लपून छपून हे सगळं पाहत असतो की ही सगळी बावळट माणसं नेमकं काय करताय. पण रमाकांत, आजी सगळेजण देवाचा धावा मनोभावे करत असतात. आणि देव आपल्या भक्तांचं नक्कीच ऐकत असतो. ईश्वरी ही अर्णवला पुन्हा पुन्हा फोन ट्राय करत असते, पण अर्णवचा फोन स्विच ऑफच लागतो. आणि ही छोटीशी मुलगी तिचं टायर घेण्यासाठी पुढे येते. आणि त्याच ठिकाणी तिला चक्क अर्णवचा मोबाईल सापडतो. ही मुलगी हा मोबाईल उचलते. हा मोबाईल कोणाचा असेल असा विचार करून ती मोबाईल स्विच ऑन करते. म्हणजे एकदा का मोबाईल स्विच ऑन झाला आणि ईश्वरीने त्यावर फोन लावला की ईश्वरीला समजू शकतं की हा मोबाईल कोठे आहे. ही मुलगी हा फोन स्विच ऑन करते. घरातील सगळेजण देवी आईचा धावा करत असतात. अर्णव सुखरूप असावा यासाठी प्रार्थना करत असतात. आणि ईश्वरी ही देवी आईला विचारते, देवी आई, आजपर्यंत मी माझ्या कर्तव्यात कधीतरी कसूर केली आहे का? मग तू माझी एवढी मोठी परीक्षा का घेतीयेस? अर्णव सरांवर एवढं मोठं संकट का आलंय? जर आजपर्यंत मी खरंच मनोभावे तुझी पूजा केली असेल, तुझी भक्ती केली असेल, आयुष्यात कोणती चूक केली नसेल, तर तू त्याचं फळ मला दे. आणि अर्णव सरांचा पत्ता लवकरात लवकर सापडू दे, त्यांना सुखरूप असू दे, सुखरूप घरी परतू दे. अशी प्रार्थना ईश्वरी देवी आईकडे करते. आणि इकडे अर्णव हा अजूनही बेशुद्ध असतो. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. अर्णवला शोधण्यासाठी सगळे शर्थीचे प्रयत्न करताय, पण जेथे माणसाचे प्रयत्न संपतात तेथे देवाचे प्रयत्न सुरू होतात, देवाचा चमत्कार सुरू होतो. एवढं मात्र खरं. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, ही मुलगी, छोटी मुलगी अर्णवचा फोन स्विच ऑन करेल. त्याच वेळेस ईश्वरी तिला कॉल करणार. ही मुलगी फोन उचलणार. ईश्वरी म्हणेल, अर्णव सर कुठे आहात तुम्ही? तर ही मुलगी म्हणेल, मी अर्णव सर नाही आहे. ईश्वरी विचारणार, तू कोण आहेस? ही मुलगी सांगेल, मी येथे टायर खेळत होते, मला येथे हा एक फोन सापडला आहे. ईश्वरीला मोठा धक्काच बसेल. ईश्वरी विचारणार, मला पत्ता सांगतेस का तुला जिथे हा फोन सापडला आहे? आणि मग ही लहान मुलगी ईश्वरीला या ठिकाणचा पत्ता सांगेल. पण सगळ्यात मोठी चूक ईश्वरी येथेच करणार. ईश्वरी घरातील सगळ्यांना सांगेल, अर्णव सरांचा फोन स्विच ऑन झाला आहे आणि त्या मुलीने मला त्या ठिकाणचा पत्ता सांगितला. राजेश तर लपून हे सगळं ऐकणार, त्यामुळे राजेशला जबर धक्काच बसेल. राजेश आपल्या गुंडांना फोन करून सांगेल, आत्ताच्या आत्ता अर्णवला तेथून हलवा. आणि मग हे गुंड अर्णवला त्या ठिकाणावरून हलवतील. पण त्याच वेळेस ईश्वरी आणि आकाश तेथे पोहोचणार. या लहान मुलीला भेटतील आणि तिला विचारतील, हा फोन ज्या दादाचा आहे त्याला तू पाहिलंस का? आणि इकडे हे गुंड अर्णवला शिफ्ट करत असतील. मग आकाश आणि ईश्वरी या गुंडांपर्यंत पोहोचतील का? ते अर्णवला पुन्हा एकदा किडनॅप होण्यापासून वाचवतील का? कारण जर या गुंडांनी अर्णवला परत एकदा शिफ्ट केलं तर अर्णवला वाचवणं अशक्य होऊन जाईल. जोपर्यंत राजेश अंजलीच्या बिल्सवर सहाय्य घेत नाही तोपर्यंत तो अर्णवला काही सोडणार नाही. एवढं मात्र खरं. म्हणजे आता ईश्वरी आणि आकाश अर्णवच्या खूप जवळ येऊन पोहोचले आहेत. पण अर्णवला वाचवण्यासाठी त्यांना लवकरात लवकर पुढे जावं लागेल. कारण या गुंडांनी अर्णवला बाहेर आणून ठेवलेलं असतं आपल्या अड्ड्याच्या, आणि ते आपले गाडी घेऊन येणार असतात. म्हणजे गाडी अर्णवच्या जवळ आणायची
अर्णवला पुन्हा एकदा गाडीत घालायचं आणि अर्णवला आपल्या नवीन ठिकाणावर घेऊन जायचं. आणि जर या नवीन ठिकाणावर ते घेऊन गेले तर तेथे मोबाईलसुद्धा नाही आहे आणि आता काही चमत्कारसुद्धा होणार नाही. त्यामुळे अर्णवला सापडवणं खूप अवघड जाणार आहे. मग आता ईश्वरी आणि आकाश त्या ठिकाणी पोहोचतील का? ही लहान मुलगी खरंच अर्णवपर्यंत ईश्वरी आणि आकाशला घेऊन जाईल का? अर्णव वाचणार का? हे पाहायला मजा येणार आहे. पण जर ईश्वरी आणि आकाशला अर्णव भेटला तर राजेशची चांगलीच जिरेल, कारण अजूनसुद्धा अंजलीने या बिल्सवर सह्या केलेल्या नाही आहे. आणि जर अर्णव आला तर अंजली बिल्सवर सह्या करणार नाही, ती राजेशला म्हणेल तुम्ही अर्णवच्या सह्या घ्या. त्यामुळे राजेशची चांगलीच जिरेल. मग हे सगळं पाहायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.